कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला कळलं होतं तेव्हा, आणि तुम्ही म्हणलं होतं ते आपण अंगणात जाऊन शतपावली करूया काय, तेव्हा पण तुम्हाला ते बोलायचं वगैरे घर सांगा। आपण पण असंच म्हातारा होईपर्यंत संसार करायचा, शतपावली वगैरे करायला जाऊया। मला मला असं सांगायचं होतं, तरी काहीच बोलला नाहीत ना? तुम्ही सांगशील म्हणून वाट बघत होतो मी। सॉरी मास्तरीनबाई, पण खरं सांगा, तुम्ही जेवढा आमचा छळ केला तेवढाच आम्ही पण तुमचा केला की नाही, केला ना? मुद्दाम केलत ना? मुद्दाम छळलत ना मला? अहो छळ काय तुमचा काय आमचा काय, जो काय छळ झाला तो प्रेमातलाच झाला की नाही, त्याची मजा असते हो, असते की नाही? अहो कसली मजा, तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करायचे ना मी, तेव्हा दरवेळी माझ्या घशाला कोरड पडायची। हे बघितलं, आणि तुम्ही आत्ता बोलशीला मग बोलशीला, यो विचार करून करून माझ्या घशाला कोरड पडायची माहिती आहे। पण मी खरं सांगू, हे सगळं मला देवीच्या साक्षीनं मंदिरात जाऊन बोलायचं, आणि मग जोडीनं देवीचं दर्शन घ्यायचं। खरं तर आजचा दिवस चांगला होता म्हणूनच मी तुम्हाला मंदिरात भेटायला बोलले। मग मंदिरातच गेलो असतो की, तुम्ही सगळे इथंच बोलला। अहो राहुलच नाही, मला भावनेच्या भरात बोलून गेले। असं देव चाल, तिथं काय नाही इथं काय, देव सगळीकडे असते। या तळ्यातल्या पाण्यामध्ये देव आहे असं समजूया, आणि ह्या देवाच्या साक्षीने तुम्ही बोलला, है की नाही? पण आपण जाऊया ना मंदिरात, घेऊया देवीचं दर्शन। जाऊ की, देवीच्या दर्शनाला येळ कशाला घालवायचा, जोडीने जाऊया, चला। अधिपती आणि अक्षरा अजून का नाही आले? खूप वेळ लागलाय ना? बहुतेक अक्षरा बोलली असेल अधिपतीला तिच्या मनातलं आज। जाऊ दे, हा असा विचार नको करायला, पुन्हा आपलाच भ्रमनिरास व्हायचा ती बोलली नसेल तर। काय आज एवढी सजावट वगैरे केल्या, काय आज आहे का काय, कोण मारा आज? अहो महाआरतीचा सोहळा असतो, मोठा उत्सव असतो। खरं तर म्हणूनच मी ठरवलं होतं की इकडे तुम्हाला घेऊन यायचं आणि इकडे सगळं सांगायचं। इथं एवढ्या गर्दीत सांगायचं? एकट्यात सांगायची हिंमत होईल की नाही माहित नव्हतं, म्हणून म्हणलं गर्दीत तरी प्रयत्न करून बघूया। हिंमत केली तुम्ही, खरंच जरा उशिरा गेली, पण ठीक आहे, एवढी तरी केली आहे की नाही? तसं का होईना, आहे की नाही? देर आहे दुरुस्त आहे, भगवान के घर में देर है अंधेर नहीं बाबा। अधिपती चला, आरतीचं ताट राहिलंय फक्त, त्या अण्णांच्या दुकानात घेऊया की, चला खरंच। अरे या 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 ढाकले सरकार, या, स्वागत आहे तुमचं, या। वा वा, गुरुजी स्वतः स्वागताला। सुखाने संसार करा। अगदी वेळेवर आलात बघा तुम्ही। आता थोड्या वेळात महाआरती सुरू होईल,
आता महाप्रसाद घेऊनच जायचं बरं का तुम्ही. एवढा योग जुळून आलाय म्हणल्यावर असंच कसं जाणार आम्ही. अण्णा नमस्कार. नमस्कार अधिपती सरकार. तुम्ही एकटेच, थोरल्या सरकार नाही आल्या? हा हो, मला बी माहित नव्हतं आज इथं महाआरती वगैरे आहे ते. या म्हणल्या म्हणताना आलोय मी आज इकडे. वा वा, छान छान छान. अरे या, त्यांचं स्वागत करूया. अरे वा, स्वागत विगतांनी कशाला काढलं, पण हे भारी आयडिया आहे. छान. हा? धन्यवाद मंडळा बरे. हा वा, वृक्षारोपणाचं ह्याने बी मनावर घेतलं वाटतं. वहिनींना सुद्धा घेऊन आला. छान. मी असं घेऊन आलो नाही, ह्या मला घेऊन आल्या. थोरल्या सरकार आलं असतं तर आम्हाला बरं वाटलं. आमचे आभार त्यांच्यापर्यंत पोहोचवा. हो आभार कसले. शाही साहेब काय म्हणतात माहिती आहे का, देवाच्या कामात आणि गरिबाच्या दानात तेव्हा काही कमी नाही पडलं पाहिजे. चला सरकार, आता तुम्ही शांतपणे दर्शन घ्या, ओटी भरा, प्रदक्षिणा घाला. कसं आहे, थोड्या वेळाने आरती सुरू होईल, मग सगळं गर्दीचं होऊन जाईल. बरोबर. चालेल. चला हे जरा घेता का अण्णा, हे जाताना द्या बरं काही. चला. नक्की. चला. चहा घ्या. तुम्ही तरी घेणार ना व? तुम्ही तरी? मी घेणारच आहे, असं का म्हणताय? नाही म्हणजे भुवी चहा घ्या नाही म्हणली म्हणताना विचारलं. अच्छा, बरं. अधिपती अक्षरा आले? त्यांचा काही फोन वगैरे आलाय? नाही ना व, अजून आले नाहीत ते. भुवी फोन करत होती पण तिचा बी फोन उचलला नाही त्यांनी. नाही उचलला ना? बरं झालं. हा म्हणजे काय नाही हो आई, तुम्ही तो चहा द्या मला. द्या. आई, हा? मगाशी खाली काहीतरी आवाज ऐकू येत होता, काहीतरी गोंधळ चालला होता. तुमचीच मुलगी मोठमोठ्या आवाजात काहीतरी बोलत होती. काय झालं होतं? नाही काय नाही, ते भुवी जरा चिडली आहे सुनबाईवर. अक्षरावर? आता काय झालं? काय अधिपतीच्या पायाला लागलंय ना व, तर अशा परिस्थितीत सुनबाईनं अधिपतीला बाहेर भेटायला बोलावलं. म्हणताना जरा डोसकं फिरलंय तिचं. तुमच्या लेखीचं काय सतत डोकं फिरलेलं असतंच या ना त्या कारणानं, आणि त्यात जर अक्षरानिमित्त असेल तर मग संपलं. आता नवरा बायको आहेत, ते त्यांचा संसार आहे, त्याच्यामध्ये आपण किती नाक खुपसायचं, किती मध्ये लुडबुडायचं, याला काहीतरी तारतम्य हवं की नको? त्याला स्वतःला काही कळत नाहीये, कोणी सांगितलं तर ऐकून घेत नाही. खरं तर कोणीतरी खडसावून सांगायला पाहिजे तिला हे. पण कोण सांगणार? तुम्ही सांगणार नाही, कारण तुमची लाडकी लेक आहे. शिवाय ते तुमचं ऐकत नाही. मी सांगायला गेलो तर आमची भांडणं होतील, घरातली शांतता भंग होईल. तर मांजरीच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी? त्यापेक्षा शांत राहिलेलं बरं. बरोबर नाही? बरोबर ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.